मित्रांनो, ज्या मातीत बैल घडला आणि त्या मातीत एक मोठं यश मिळवणे हे कुठल्याही बैलासाठी सर्वोत्कृष्ट यश असतं. असंच यश मिळवलं आहे पाखऱ्यानं आणि त्यानिमित्ताने मुलाखत घ्यायला आलो आहे. आबांबरोबर आज गप्पा मारणार आहोत. आबा, आपण संघटनेचं प्रतिनिधित्व करत असतो, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो बैलगाडी मालक म्हणून. खूप दिवसाने एक नंबर भेटला तुम्हाला. हा, 1 महिन्यावर झाला असेल साधारण. 1 महिन्यापूर्वी साधारण आम्ही सासवडला एक स्पर्धा झाली होती आमच्याकडे, तिथे 1 नंबर केला होता. आणि त्याच्यानंतर सासवडला मला वाटतं 2 स्पर्धा झाल्या, दोन्हीमध्ये 1 नंबर केला. आणि आता जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आत्ता हा गुलाल मुंबईमध्ये थोडंसं आम्हाला त्याविषयी अपयश आलं. पण अपयशातनं आपण आपल्यात काहीतरी बदल करून काहीतरी शिकायचं असतं. तो बदल करून आम्ही आज थोडंसं नियोजन केलं. पूर्वी ही गाडी पळवली होती. ही गाडी सेमीला जिंकली नव्हती, पण थोडंसं आमची त्यावेळेस जरा झुकण्यात थोडंसं चूक झाली होती. ती चूक आम्ही सुधारली आणि आज त्याचा परिणाम आम्हाला दिसला इथं की गाडीला पुशेगावच्या मैदानामध्ये जी गती लागली होती त्याच्यापेक्षा जास्त गती लागली. फक्त पैरेकरांनी एका मिरवरती विश्वास ठेवला पाहिजे की काहीतरी किरकोळ चुकीमुळे गाडी मार खाती आणि लगेच हा नाही तर तो नाही तर तो असा 10 पैरे बदलण्यापेक्षा एका मिरीच्या बैलांवरती विश्वास ठेवून तो पळणारी गाडी पळवत राहिलं पाहिजे. आणि तुम्ही निरीक्षण केलं असेल, 1 नंबर केला तर रिपीट पायरा होत नाही, पण तुम्ही अपयश आल्यानंतर रिपीट पायरा का केला? तुम्हाला सांगितलं ना मी, पुशेगावच्या मैदानामध्ये थोडीशी आमची खांद जो पलटायला पाहिजे होता आम्ही गाडीचा, तो खांद न पलटल्यामुळं गाडीला थोडंसं त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की त्या दिवशी गाडी कमी पळाल्यासारखी वाटली की त्या रेंजला नाही पळाली. आणि तोच प्रयोग आम्ही इथं केला तर त्याचा परिणाम चांगला होऊन गाडीला स्पीड जास्त लागलं. आणि विश्वास होता आम्हाला की शिरसवडीचा रायफल डाव्या खांदी जर घातला तर तो जास्त पळण आणि आपला बैल उजवीने जर घातला तर गाडीला गती लागायला म्हणजे जो खांद जुळतो त्याला फरक पडेल म्हणून आम्ही तो प्रयोग करून आज यशस्वी झालो असं मला वाटतं. मोठ्या रकमेचा बैल घेतला आहे, त्या निमित्तानं मुलाखत घेतलेली. बैलगाडी क्षेत्रात अवघड आहे का यश मिळवणे, गुलाल मिळवणे? कारण ठीक आहे, तुम्ही एक संघटनात्मक जे बैलगाडी चालू होण्यासाठी भरपूर प्रयत्न केला आहे, पण एक मालक म्हणून बैलगाडीत गुलाल मिळवणं अवघड आहे का? हो, नियोजन करणं फार कठीण आहे. बैल घेणं एक वेळ सोपं आहे. बरं, बैल घेणं सोपं आहे, पण त्या बैलाची साजेच असतं त्याचं नाव म्हणजे आपण चांगलं वरच्या लेवलला ठेवण्यासाठी जे प्रयत्न असतात ते फार पराकाष्ठा करावं लागते. त्याच्यासाठी गाडी जुळवणे, कुठल्या मैदानावरती खेळणं आणि त्यातली त्यात परत तो एक दिवस आपला पाहिजे असतो की सगळं काय आपल्या मनासारखं तास यायला पाहिजे. कारण पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही की बाबा सिरियलने सेमी होतो वगैरे, की नियोजन करून खेळणं जमत नाही. आता जिथं येईल तिथं पळणं आपल्या नशिबाचा खेळ म्हणून खेळायचा आणि त्याच्यातनं नशिबाची साथ पण पाहिजे आणि आपलं नियोजन पण पाहिजे. वाईटात वाईट विचार करून पायरा करायचा की बा आपण तिन्ही फेरे कडनी पळावं लागणार आहे या हिशोबाने आपण आपलं नियोजन करून खेळावं लागतं. आता ही टीम आहे, आबा जरी बोलत असले तरी ही टीम बघा, प्रत्येक टीमचं थोडं ना थोडं काहीतरी काम असतं म्हणून ही 1 नंबरची ढाल येते आणि बैला गुलाल पडत असतो. माणसं टिकवणं अवघड झालं आहे का आता? म्हणजे कसं आहे, एक टीम बिल्ड करणं सोपं आहे, पण प्रत्येक माणूस बरोबर घेणं, कारण काय गोष्टी बरेचसे यश अपयश हेवे दावे, टीमवर्क एकत्रित ठेवण्यासाठी काय? आमची टीम जर बघितली असेल ना तर मला वाटतं ह्याच्यात बदललेला चेहरा तुम्हाला अजिबात दिसणार नाही. हेच लोक माझ्या बरोबर गेले 22-24 वर्ष मी नाद करतोय तेव्हापासून आहेत. आणि फक्त काही नवीन मुलं जे आमच्या नवीन पिढीतली जी मुलं तयार झालेत तीच आमच्यात जॉईन झालेली आहेत, परंतु जुनी जी माणसं आहेत आमची ती आमची माणसं आमच्याबरोबरच आहेत. टीम मला नवीन तयारच करावं लागले नाही कधी, कारण मी असू नसू हे लोक माझं म्हणजे मी नसलो, बऱ्याच वेळा नसतो मी बैलाबरोबर, तरी पण शर्यतीमध्ये हे लोक सगळं व्यवस्थित पार पाडतात. टिकवण्यासाठी काय करावं? कारण हा मेसेज सांगा, कारण आता खूप हेवे दावे तुझं माझं एक आत्मक्लेश प्रत्येकाचा असतो, तर टीम टिकवण्यासाठी, कारण मोठ्या पातळीवर तुम्ही संघटनात्मक बी काम केलेलं आहे, पण एक बैलगाडी मालक म्हणून सांगा. ते संघटना असो किंवा आपली टीम असो त्याच्यामध्ये कोण कोणाला काय म्हणला किंवा
म्हणजे ह्यांचं आपली जी टीम आहे या टीमचं जी विचार करण्याची पद्धत असते हे सगळं आपल्याकडं म्हणजे माझ्याकडं समजा सगळं कारण येतं काय आणि मग त्याच्यातनं मी कुणाला शांत करायचं कुणाला काय करायचं या पद्धतीने चाललेलं असतं. त्याच्यामुळं कुणाचं आमच्या मुलांमध्ये पण कधी क्लेश होत नाही. प्रत्येक गोष्ट हे सगळे मला सांगत असतात. त्याच्यामुळं तेच मी बरोबर जिथलं तिथं विषय थांबवतो आणि पुढं चालत राहतो आम्ही. त्याच्यामुळं ती टीम टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही निर्णय घ्यायचा आहे कुठला असो, अगदी मैदान कुठलं खेळायचं इथपासून आमचा निर्णय आहे ना, एक 4-5 जण आम्ही कोर टीममध्ये आहे. यांची चर्चा झाल्यानंतरच ठरतं की बाबा कुठलं मैदान काय. मग सगळ्यांच्या विचाराने सुरुवात करायची, सगळ्यांच्या विचाराने पायरा करायचा आणि सगळ्यांच्या विचाराने गाडी पळवायची. कुणाच्या एकाच्या म्हणण्याने जरी पळलं गाडी, समजा आपण सगळ्यांनी समजा एकाने नियोजन केलं ती गाडी नाही पळाली तर त्याला म्हणायचं नाही की काहीतरी तू चुकला होता म्हणून. ठीक आहे, आपण कुणाला दोष दिला जात नाही. यश सामूहिक, अपयश सामूहिक. अपयश पण सगळ्यांनीच ते शेअर करायचं. मित्रांनो, मी आता प्रस्तावनेत सांगितलं ज्या मातीत हा बैल वाढला पाखरे वाढवणारे, काय सांगाल ह्या पूर्ण मातीत विजय मिळवणं, आपल्या घडलेल्या मातीत तुम्हाला साध्य झालं नव्हतं, ते आज झालं. पळतोच ना पहिल्यापासून, आमच्याकडे पळत होता आता बी पळतोच. कसं आहे नियोजन करताना लय अवघड आहेच घेऊ. म्हणजे बैल चांगला घालणं, कुठला एखादा दाबणार असला की पाकऱ्या जरा कमी पडतो. कारण मी काय विचारलं, आबा एका जबाबदार पदावर आहेत, त्यांना अडचणी येतात हे बी लोकांना कळलं पाहिजे की नाही म्हणजे आहे तर चला येते ते पायऱ्याला अडचणी येतात. पायऱ्याला अडचणी हे येतच राहतात कोणी असो. आमच्या पर एक 4-6 दिवस 8-10 किती दिवसापूर्वीचं मैदान असेल रे ते, तर त्या मैदानामध्ये अक्षरशः आम्हाला मैदानाच्या अगोदर 20 दिवस पायरा झालेला असताना आमचा पायरा एक 2 दिवस अगोदर पायरा तुटला. आयत्या वेळेस आम्हाला म्हणजे नियोजन न झाल्यामुळे आम्ही मैदान खेळायचं कॅन्सल केलं. म्हणजे एवढ्या सुद्धा आम्हाला अडचणी येऊ शकतात. बघा मित्रांनो, ही आबांबरोबर होते. मग आबा खेळ राहिलाय का हा एक व्यवसाय झालाय, काय तुम्ही काय सांगाल तुमचं मत? खेळ आहे पण तो काही लोकांनी त्याचा व्यवसाय केलाय आणि त्या व्यवसायातनं काय होतं म्हणजे असं काही चुकीचं वागून जातात लोक. काय सांगाल तुम्ही काय बोलताय? तुम्ही जे आता म्हणला आबांना खेळ राहिला किंवा काय, खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. मला असं वाटतं पूर्वीपेक्षा खूप सुधारणा झाली आणि संघटनेमुळे गरिबाला न्याय मिळतो का तर 100% न्याय मिळतोय आणि 99.99% सुधारणा झाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि मगाशी जो नियोजनचा विषय बोलला आबाने सांगितलं ना, सगळे असेल मग आता अमोल आहे, बाकीचे हे सगळे टीम आहे, त्याच्यानंतर चिवळा आहे, आपाच आदनमधनं काहीतरी असते, पुन्हा ही सगळी पोरं आहेत. त्याच्यानंतर आता काल बैल यायचं होतं तर आपण बरं परवा दिवशी दत्ता पाटला चर्चा झाली, अमोलची झाली चर्चा. काल बैल जागेवरून हल्ल्यानंतर मी इकडे कर्नाटकलाच गेलतो, देवाला गेलतो. तिकडून आल्यानंतर दत्ता पाटलाने स्वतः बंडे आणि टावेलवर लावून स्वतः पाणी तापवलं होतं. त्याच्यामध्ये मग तुमच्यात निरगुडीचा पाला होता, चिंचेचा पाला, त्याच्यानंतर लिंबाचा पाला, ते पानं गरम केलं पाणी आणि बैल उतरल्यानंतर बैल पूर्ण शिकून घेतला. काल रात्री इथं म्हणजे मुक्कामालाच बैल होता, इथं होता आणि चांगल्या पद्धतीने हे झालं, खूप समाधान झालं. मित्रांनो, मुलाखत घेण्यात आपण कारण आबांशी भरपूर वेळा ते आपण कारणं उलगडलेत, पण आज एक बैलगाडी मालक म्हणून आणि काय काय अडचणी येतात आणि काय काय पद्धतीनं बैलगाड्या चालल्यात ह्या दृष्टीनं काय विचारलं. आबा जाता सांगा, बैलगाड्यात यश मिळवायचे तर काय केलं पाहिजे, तुम्ही सांगा अनुभवानं काय करायचं. यश मिळवायचं तर स्वतःच्या चुका शोधून त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे बैलांचं. म्हणजे तुमच्या बैलाची क्षमता ओळखून त्या पद्धतीने तुम्ही बैलाचं नियोजन केलं पाहिजे, त्याचे पैरे केले पाहिजे. आणि माझं प्रत्येक बैलगाडी मालकांना एक विनंती राहील की ज्यावेळेस आपण पायरा करतो त्या पायऱ्याबाबतीत त्यांना माणसाने ठाम राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं काही लोकांना फार अडचणी येतात, आयत्या वेळेस फसवलं, अमकं झालं तमकं झालं, फार अडचणी असतात. मग त्याच्यातनं आयत्या वेळेस फसवल्यानंतरच नियोजन फिसकटतं जास्त बऱ्याचशा गाड्यांचं. तर त्या पद्धतीत माणसांनी वागलं नाही पाहिजे. मी तर माझ्या आयुष्यात कधी अजून कुणाला बैल दिला आहे, ती गाडी पळाली नाही पळाली, कुणामुळं नाही पळाली हा कधी विषयच काढत नाही. आणि तो विषय एका मेरीच्या बैलाकडे बोट दाखवणं जर बंद केलं ना तर सगळ्यांचा एकामेरीबद्दलचा आदर वाढन आणि सगळे एकामेरीला सहकार्य करतील मला असं वाटतं. आणि ते सहकार्य करावं एकामेरीला सगळ्यांनी. बोला काय म्हणताय? हे आत्ता जे आबा बोललं की बाबा शिरसवडीचा रायफल
ही गाडी समजा जुळवली पाखरे ह्या सगळ्यांचं आपलं हे झालं आबा मग अशी म्हणले की बाबा बैल घेताना तर एवढं ताप झाला की 5-6 महिने झालं मग ही या व्यवहार यांच्या घरी एकदा गेलो बसलो नाही जुळला परत ते आपलं गुरुवारी आहेत कोंडीबा महाराज शिरूर त्यांच्यापाशी जाऊन ते विषय झाला परत फोनवर जाऊन सगळा विषय झाला मग प्रदीप शेठ घेते आबाने बैल हा दोघांनी आपला घेतला आज शिरसोडी गाडी पळाली शेठला बी धन्यवाद आबाला बी धन्यवाद टीमला आणि सगळ्यांना हे झरकारा टीम या सगळ्यांना सगळ्यांचं धन्यवाद मानतो. आबा हा विजय कुणाला समर्पित कराल कारण हा विजय मोठा आहे विक्रमी पारितोषिक कॅशमध्ये भेटले कुणाला समर्पित आज आमच्या सर्व जी टीम नियोजन करणारी जी टीम आहे यांना समर्पित करतो मी आणि ह्याच मातीत घडलेलं तुम्ही म्हणलं मगाशी म्हणल्याप्रमाणे त्यांचा सुद्धा ग्रुप आजच्या मैदानाला फार आदाबला त्यांनासुद्धा त्यांच्या सहकार्यामुळं हे सगळं शक्य झालं. चिवळा ड्रायव्हर असेल ज्यांच्यामुळं बैल पडला खऱ्या अर्थात ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर असेल त्यांचं सगळ्यात मोठं योगदान काय आणि नियोजन करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या समर्पित आम्ही हा विजय करतो. आज कुठल्या बैलाची आठवण झाली विजयी झाल्यानंतर आज आम्हाला राजाची आठवण आले किती नंबर करू द्या फायनलला गाडी राहिली का आम्हाला राजाची आठवण येते तर राजासारखं पाखराने यश मिळवू अशी आपण प्रार्थना करू. आता शिरसडीचे रायफल पळाली काय त्यांना विचारूया. मित्रांनो आज आटपाडीचं मैदान झालं त्या आटपाडीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी वडकी मैदानाचा मानकरी आपल्या सोबत रायफल आणि त्याचे मालक हे आहेत. तर कशा पद्धतीनं विजय बघताय मोठा विजय मोठं मैदान काय आज आनंदाचा आनंद आहे कारण ही गाडी जवळजवळ 2 मैदानं पळवली आहे मी पण गाडी पळायची उलट्या खांद्यावर त्यामुळं आम्हाला जजमेंट जरा थोडंसं लागायचं नाही पण आज असा निश्चय केला होता पायरा करतानाच की तुम्ही उजव्याच खांद्यानं पळायचं मी डाव्याच खांद्यानं पळायचं जो खांदा आहे तो जो खांदा आपला परफेक्ट दोन्ही बैल पळतात पण ज्या खांद्याला स्पीड दोन्ही बैलाला आहे त्याच खांद्यानं पळावं म्हणलं गाडी पळती 100%. कारण काय हा पायरा काय झाला आणि काय आश्चर्य आहे गाडी ज्यावेळेस गुलाल पात्र नव्हती तरी तुम्ही रिपीट गाडी हाणली काय म्हणजे पुशेगावातलं थोडंसं आमच्या चुकीचं गणित झालं होतं पुशेगावमध्ये म्हणून म्हणलं आपल्या ह्या खांद्यावर गाडी एकदा पळवून बघूया म्हणून ती पळवली आज गाडी पळवली आणि एवढ्या मोठ्या मैदानात यश आणि हे यश जाताना काय असतं बऱ्याचशा गोष्टी असतात मी मुलाखती घेतल्यात तुमच्या स्ट्रगल आहे एक शून्यापासून रोज पहिरं बघणं अगदी 2-3 मैदानात अपयश झालं होतं रायफलला आलं होतं की अपयश आलं तर पण अपयश आलं म्हणून हळू मग ही दुःख व्हायचं नाही किंवा काय व्हायची गरज नाही कारण पळणारा बैल हा पळतच असतो या थोडी काय व्याधी असती काय ग्रहपीडा असती किंवा शेवटी दुखणं वाहणं काय असतंच माणूस आजारी पडते म्हणलं ती बी जनावर आहे कुठेतरी आजारी पडणं काय होणं त्या बैलाचाही स्वीकार केला पाहिजे की जरी हार झाली तरी ठीक आहे ना ते आपल्या मनुष्याप्रमाणे कधी होऊ शकतो यश भेटू शकतं अपयश भेटू शकतं विशेष नाही हो हार झाले म्हणून नाराज व्हायचं नाही आणि जीत झाली म्हणून लय बी हरकून जायची काही गरज नाही. आज हरकला नाही तुम्ही नाही हरकाची गरजच नाही मग ह्याच्या अगोदर बी कितीतर वेळा जितलाय त्यामुळं जीत ही आपल्याला माहित आहे आणि हार पण आपल्याला माहित आहे. हार काय शिकवते ती सांगा पाहिजे. हार म्हणजे खेळायला शिकवती व्यवस्थित खेळायला शिकवते आपण चुकलो कुठं काय झालं आपलं का म्हणजे कशासाठी फसलं ह्याच्यातनं शिकून आपल्याला पुढे तयारीला लागायचं असतं. आणि जीत काय शिकवते जीत पण ते शिकवती ना असं उरळून जायचं नाही. विजय कोणाला समर्पित करताय एवढा मोठा नाही एवढा मोठा विजय समर्पित म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का आज जनतेचं प्रेम आहे सगळ्या जनतेच्या प्रेमालाच हा विजय समर्पित आहे थोडक्यात असा विषय आहे. जास्त वेळ घेत नाही बरं घरच्यांचा कॉल आला का घरच्यांचं कॉल येतच राहते ती सगळं काय सांगितलं एक नंबर एक सगळ्यात म्हणजे मी असं म्हणेन त्याच्या आयुष्यात सर्वाधिक रकमेचं मैदान जिंकलं की काय आहे माहिती आहे का थोरल्या बसून बाई हुशार आहे त्या मोठ्या LED TV लावूनच बसतेल्या सकाळी तिथं घरी त्यामुळे ती तिथनं सांगते असं झालं तसं झालं आम्हाला बघायची गरज पडत नाही असा विषय आहे. तर बघा मित्रांनो एका मोठ्या मैदानात विजय मिळवलेला आहे. जाता जाता फक्त एकच सांगा की पराभव होत असताना कुठली गोष्ट आपल्याला यशाकडे नेते. नाही पराभव होतो असताना सहनशीलता पाहिजे माणसाच्या मनामध्ये सहनशीलता पाहिजे सहनशीलतेशिवाय तुम्ही दुसरी पायरी गाठू शकत नाही सहनशीलता ही महत्त्वाची आहे सगळ्यात. जास्त वेळ घेत नाही दादा शुभेच्छा. मित्रांनो आटपाडी मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरलेला होता रायफल आणि बावऱ्या.